आज मी माझ्या आयुष्यातले कटिंग क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नमस्कार भाऊ, आज आहे आपला सुट्टीचा दिवस आणि बरेच दिवस झाले आपले डेली व्लॉग येत नव्हते, त्यासाठी क्षमस्व. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज मी घरीच इंजेक्शन लावणार आहे, जे की सलाईन मध्ये घेतले जाते. त्या अगोदर जेलको लावण्यासाठी मी गेलो आमच्या फॅमिली डॉक्टरकडे. जाण्या अगोदरच मी सर्व तयारी करून ठेवली होती, म्हणजेच घरी आलो की फक्त IV कनेक्ट करून इंजेक्शन सुरू करायचे. मग भूक लागलेली म्हणून येतानाच भजीपाव घेऊनच आलेलो. भजीपाव दाबून मोबाईलवर थोडा टाइमपास करून आराम केला. त्यानंतर झोपून उठलो व 3 वाजता जेवायला घेतलं. जेवण झाल्यावरती परत कनेक्ट करणार आणि मस्त आरामात आता झोपून घेणार 6-7 वाजेपर्यंत. तोपर्यंत काय संपणार नाही. पुन्हा 5:15 झोपून नाही उठलो आणि बघतो तर काय, माझं तर पाणी पण भरून झाला, तर यातलं पाणी काही कमी होईल असो. सो फायनली 7 वाजता इंजेक्शन संपलं. सर्व गोष्टी आटपून फ्रेश झालो. मग आपला आवडता तो म्हणजे काला चहा व गावावरून आणलेले बटर खाऊन घेतले. भाई गोव्यावरनं जिथपासून आलोय, माझा भाव आज आलाय आणि गोव्याचीच टी शर्ट घालून आलाय. भाऊ होताच कुठे इतक्या दिवस? बजेट हल्लंय, फंड थांबवलाय, बिल पास नाही होय. गोवात कशा गेले काय माहिती, जगला बजेट. enjoy. भाई फुल एन्जॉय. वन साइड बोलते क्या? 200 रुपये दे. जान दे रे, 200 रुपये दे डाल उसको. दे ना 200. मला जेवायला पैसे नाही. बघ इतकी बिकट परिस्थिती आली त्याच्यावर. लगा नहीं रे भाई, भाई अपना भाई नहीं, अभी क्या बोलते, भावा बन गया. भावा भाई था पहले, अभी भावा बन गया. 200 रुपये के लिए देख क्या क्या करना पड़े. कठीण काळातही माझ्या चेहऱ्यावरचा हसू आणि आनंद जपून ठेवण्याचा टॅलेंट मी शिकलो आहे. या ब्लॉगद्वारे तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. त्यासाठी फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या.